आह! चालता चालता नेहाचा पाय अडखळला म्हणून तिने घाबरून तिचा नवरा सुमितचा दंड जोरात पकडला. तिने जोरात दाब दिला. त्याचबरोबर त्याच्या अंगावर आदळल्याने तो पडता पडता राहिला. त्यामुळे त्याला तिचा रागच आला. अंगावरील माशी झटकावी तसं त्याने तिचा हात त्याच्या दंडावरून झटकून दिला आणि सटाक जोरात तिच्या कानशिलात लगावत तिच्यावर रागाने खेकसत म्हणाला, पडलो असतो ना मी आता. नीट चालताही येत नाही का तुला? जेव्हा बघावं तेव्हा नेहमी धडपडत असतेस. कुठेही नेण्याच्या लायकीची नाहीस तू. आपण कुठे उभे आहे याचेही त्याला भान नव्हतं. तो वाटेल तसे तिच्यावर तोंडसुख घेत होता. नेहा आणि समीर त्यांच्या छोट्या मुलाला शर्वला घेऊन खरेदीसाठी गेले होते. वाटेत तिचा पाय अचानक अडखळला. ती पडणार म्हणून घाबरून तिने त्याचा हात धरला होता, जे त्याला आवडलं नव्हतं. तो तिला खूप तावातावाने बोलत होता. शर्व घाबरून सुमतीच्या मागे थोडं मागं सरकून उभा राहिला. रस्त्यावर येणारी जाणारी सर्व माणसे त्या दोघांकडे बघत आपापसात कुजबुजत होती. कोणाला नेहाची कीव येत होती, तर कोणी सुमितकडे रागात पाहत होते, तर काही जण त्यांच्याकडे पाहून हसत होते. नेहा खाली मान घालून रडत त्याचे बोलणे ऐकत होती. रस्त्यावरचा फुकटचा तमाशा बघायला कोणाला आवडत नाही. बघणाऱ्याला काय फक्त मनोरंजन पाहिजे असते. तसेच तेथे झाले. घ्या, झालं. थोडं काही बोललं तर लगेच डोळ्यांना धार लागते. आता अशीच रडत माझ्या डोक्यावर उभी राहणार आहेस का? चल लवकर. तिच्या हाताला धरत तिला पुढे ओढत हाताला हिसडा देत तो तिला म्हणाला. ती पडणार पण तिने कसेबसे स्वतःला सावरत अश्रू काढत चालू लागली. काय बघून आई बापांनी हा धोंडा माझ्या गळ्यात बांधला काय माहिती. तिला तसे पाहून पुन्हा त्याचा रागाचा पारा चढला आणि कपाळावर हात मारत तो म्हणाला. शर्व अजूनही घाबरून मागेच होता. त्याच्यावरही सुमित जोरात ओरडला. ए शर्व, तुला काय वेगळं सांगायचं का रे? चल लवकर. सगळे नमुने माझ्याच नशिबी कसं काय आले देव जाणे. शर्व थरथरत त्यांच्यासोबत चालू लागला. त्या दोघांना घरी सोडून सुमित त्याच्या कामासाठी निघून गेला. नेहाला राहून राहून आजचा प्रसंग पुन्हा आठवत होता. तिचे डोळे सारखे भरून येत होते. शर्व उशिरापर्यंत आईचे रडणे पाहत होता. नेहाला तसं पाहून त्याला गलबलून आले. तो हीच पुंदत तिच्या जवळ जात त्याच्या छोट्या हाताने तिचे डोळे पुसत म्हणाला, आई तू रडू नको ना, मला वाईट वाटतं. बाबा का नेहमी असं वागतात ग आपल्याशी? तिला अजून भरून आलं. ती त्याला कवटाळून रडू लागली. नंतर तिने स्वतःचे व त्याचे डोळे पुसत मनाशी निर्णय घेतला आणि त्याला म्हणाली, माहित नाही बाळा, पण इथून पुढे असे होणार नाही. चल आपण जाऊ इथून. संध्याकाळी सुमित घरी आला. आल्या आल्या त्याने हुकूम द्यायला सुरुवात केली. ए नेहा, कुठे खपलीस? ऐकू येत नाही की कानात खुट्टा मारून घेतलास? पटकन पाणी आण आणि चहा बनव आलं टाकून. हुश्श, किती दमलो आज, स्वतःशी म्हणत त्याने रुमालाने घाम पुसत हॉलमधला फॅन चालू केला आणि पायावर पाय टाकून सोफ्यावर आरामात बसला. बराच वेळ झाला तरी नेहा बाहेर आली नाही. तेव्हा तो चिडत पुन्हा तिला मोठ्याने आवाज देत म्हणाला, ए मेल्यावर पाशील का पाणी? सकाळी 4 चौकात मारलेली कानशील कमी पडली वाटतं. दात ओठ खात तो सोफ्यावरून उठून जाणार तोच नेहा हातात बॅग घेऊन आतल्या रूम मधून बाहेर आली. ती बॅग बघून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो रागात तिला म्हणाला, हे काय आहे नेहा, कुठे चाललीच? मी शर्वला घेऊन हे घर सोडून चालले आहे. या घराच्या चाव्या. ती शांतपणे घराच्या चाव्या त्याच्या हातात ठेवत म्हणाली. त्याने त्या चाव्या भिरकावून दिल्या आणि गुरगुरत फनकारेने म्हणाला, काय नवीन नाटक लावलं आहे हे सगळं? गुपचूप जाऊन चहा टाक आणि रात्रीच्या जेवणाची तयारी कर. माझे मित्र येणार आहेत जेवायला. नाही जमणार मला, मी चालले. तुमचं तुम्ही पहा. चल शर, आपल्याला उशीर होतोय. नेहा पुन्हा शांत आवाजात शर्टचा हात पकडत म्हणाली आणि दार उघडून बाहेर पडणार तोच सुमितने पटकन पुढे येऊन शर्टचा हात तिच्या हातातून सोडून घेतला आणि मागून तिचे केस हातात घेत ओढत दात ओठ खात म्हणाला, खूप मस्ती आली का तुला? थांब आता बघ कसे उतरवतो तुझी मस्ती. शर्व घाबरून भीतीने थरथरू लागला. सुमितने केस धरल्याने नेहा आधी तर कळवळली, पण नंतर धीर एकवटून तिने केस सोडून घेत त्याला पूर्ण शक्ती लावून ढकलून दिले. शर्व तू बाहेर जा, मी आलेच. तिने शर्वला बाहेर पाठवले. नेहाने सुमितला ढकलल्याने त्याचा राग 7व्या आसमानावर गेला.
प्रचंड संतापाने थरथरत तो तणतणत तिच्यावर चवताळून जात म्हणाला, "तुझी इतकी हिंमत? मला ढकलून देतेस? खूप चरबी चढली का काय तुला? बऱ्या बोलाने ऐकू येत नाही वाटतं तुला." तो दातओठ खात तिच्यावर हात उचलला. तोच हात तिने हवेत धरून झिडकारत चढ्या आवाजात म्हणाली, "आवाज खाली करून बोला. ऐकू येतं मला. आणि हो, माझ्यावर हात उगारण्याची चूक पुन्हा करू नका." आधी तू आवाज कमी करून बोल. काय फालतूची नाटकं चालू केलेत. चल हो बाजूला. शर्वला आत घेऊ दे आणि तू ही बॅग आत नेऊन ठेव." तो पुढे येऊन दार उघडण्यासाठी जात म्हणाला, "थांबा. त्याला आत घ्यायची गरज नाही. मी जातच आहे बाहेर. आणि हो, फालतूची नाटकं नाहीये. मी जात आहे. सरका बाजूला." ती त्याच्या समोर आली. "तुझी अक्कल ठिकाणावर नाही? जास्त बोलू नकोस. शांततेत सांगतोय. उगीच मला राग आणू नकोस. आणि हो, सकाळबद्दल तुला राग आला असेल तर चुकून झालं. सॉरी." तो शक्य तितका राग आवरत जरा वरमून म्हणाला, "हं, सॉरी म्हटलं की झालं का? आणि हो, आधी अक्कल नव्हती ठिकाणावर, पण आता आली ठिकाणावर. चला व्हा बाजूला, जाऊ दे मला." तीही आता माघार न घेता घेतलेल्या निर्णयावर ठाम होती, म्हणून ती मागे न हटता शांततेत म्हणाली, "हे बघ, मी तुला सॉरी म्हणतोय ना. चल आत हो, मी शर्वला पण आत घेतो." तो पुन्हा वरमून नरमाईने म्हणाला, "हो, आता सॉरी बोलाल, पण नंतरचं काय हो? लग्न झाल्यापासून मी सगळं सहन करते. कधी प्रेमाने जवळ घेतलं नाही की कधी बोलणं नाही. नेहमी हिडीस-पिडीस वागणं. तुमच्या लेखी पायपुसणी इतकीही किंमत नाही माझी. आज तर हद्द केलीत तुम्ही. चार चौघात तुम्ही मला किती बोललात, हात उचललात, तेही आपल्या मुलासमोर." ती थरथरत बोलत होती, "हे बघ, मला राग सहन होत नाही हे तुला चांगलंच माहीत आहे ना. आणि चुकलो म्हणालो ना मी. रागात बोललो मी. राहिला प्रश्न समोर ते घडले, तर इथून पुढे त्याच्यासमोर असं काही होणार नाही. याची काळजी घेईन मी." तो तिला समजावत म्हणाला. ती हलकेच हसत म्हणाली, समोर नाही, पण तो नसल्यावर तुम्ही तेच कराल, हो ना?" "माझी मर्जी काय, मला काय आवडतं याचा कधी विचार केला का तुम्ही? का कराल तुम्ही? तुमच्यासाठी सगळे काही आयत्या हातात मिळतं ना." "हे बघ नेहा, मला माझी चूक कळली आता. इथून पुढे नाही होणार तसे." तो बोलत होता पण मनापासून बोलत नव्हता हे त्याची नजर तिला सांगत होती. म्हणून ती त्याला अडवत म्हणाली, "असू द्या हो, कोरडी आश्वासनं नको आहेत मला. मला हे आत्मसन्मान आहे हो, हे विसरलात तुम्ही. किती वेळा आत्मसन्मान पायदळी तोडून टाकलात तुम्ही माझा. माझ्या मनाला ठेच पोचवलीत. इतके घायल केले की आता कितीही मलमपट्टी केली तरी ती बरी होणार नाही. खूप विचारपूर्वक मी निर्णय घेतलाय. त्यात तुम्ही आड येऊ नका. कुठे जाणार? काय करणार? आणि लोक काय म्हणतील याचा विचार केलास का तू?" त्याने उपहासात्मक हसत विचारले. "आतापर्यंत लोक काय म्हणतील आणि आई-वडिलांचा विचार करूनच गप्प होते. मी शिकलेली आहे, अंगात पाककला आहे. त्याचा वापर करून मी माझ्या मुलाचा सांभाळ करेन." ती एकदम आत्मविश्वासाने म्हणाली, "ठीक आहे, तुला जायचे असेल तर कुशल जा. पण लक्षात ठेव, या घरात पुन्हा तुला जागा नाही. आणि हो, शर्व माझ्यासोबत राहील. समजलं?" तिला इतकं समजावूनही ती ऐकत नाही म्हटल्यावर तो थोडा चिडत म्हणाला, "नाही, अजिबात नाही. माझ्यासोबतच राहील. तुमच्यासोबत राहिल्यावर तो तुमच्यासारखाच होईल, ज्याला स्त्रीचा सन्मान आदर करता येत नाही, कदर नाही. ते मला नकोय. आणि राहिला या घरात जागेचा प्रश्न, तर ज्या माणसाच्या मनात मला जागा नाही, त्या घरात मला जागा नकोय. चल शर्व." असे म्हणत तिने घराचा उंबरठा ओलांडला आणि शर्वचा हात घट्ट धरत निघाली. पाठीमागून सुमित तिला हाका मारत होता, पण ती मागे वळून न पाहता पुढे सूर्यास्ताकडे पाहत होती. तो सूर्यास्त म्हणजे तिच्यासाठी तिचा आत्मसन्मानाचा सूर्योदय होता. स्त्रीला तिचा आत्मसन्मान कळायला हवा. तो पायदळी तुडवण्याआधीच तिने तो जपायला हवा. समाप्त. लेखिका जयश्री शिंदे. श्रोतेहो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.